पालिका निवडणुकीत आमदार पाटील यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या पराभवाची पायाभरणी देखील दस्तूरखुद्द आमदार पाटील यांनीच केली होती. अनेक कारणांचा आपण या ठिकाणी मीमांसा करणार आहोत. महायुतीचा घटक असलेल्या शिवसेनेला माजी आमदार कृषीभूषण यांच्या सल्ल्यानुसार सोबत घेतले असते तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. त्यास आमदार पाटील राजी झाले नाहीत अशा चर्चा आहेत. कदाचित जोपर्यंत नंदपुत्रांचे अस्तित्व अमळनेरमध्ये आहे तोपर्यंत भूमिपुत्र जिवंत आहे. आपल्या राजकारणासाठी महायुती एकत्र नांदली नाही. आमदार पाटील यांना जनतेने 2019 मध्ये वर्गणी गोळा करून म्हणा किंवा आणखी काही पण असो पण निवडून आणले. नशिबाने त्यांना मंत्रीपद मिळाले. भाषा बदलली. लाल दिवा पैसा घेऊन आला. खोऱ्यातून आलेल्या पैशाने डोक्यात हवा शिरली. कार्यकर्त्यांचे ऐकण्यापेक्षा अवतीभोवती जमा झालेल्या स्तुती पाठकांकडून फक्त स्तुती ऐकण्याची सवय जडली. त्यामुळे कोणी सच्चा कार्यकर्ता नाही सांगायला आला तर त्याचा पान उतारा होत होता. अशात 2024ची विधानसभा आली. दगाफटका होऊ नये म्हणून ताई कृषीभूषण दादा यांचे उंबरे झिजवले. सोबत होती पैशांची गुरमी जो 2019 मध्ये त्यांच्याकडे नव्हता. पैशांचा पाऊस पाडून म्हणा किंवा लाडकी बहीण योजना म्हणा विजयश्री खेचून आणलं. दुर्दैवाने मंत्रीपद हुकले. त्यामुळे पैशांनी निवडणूक जिंकता येते असा गैरसमज डोक्यात शिरला. वाटप यंत्रणा सक्षम असल्याने फक्त आदल्या रात्री लक्ष्मी दर्शन घडवायचं. घरोघरी पैशाचा पाऊस पाडायचा. बाकी मीडिया माध्यमे कार्यकर्त्यांना फाट्यावर मारायचे असा समज पक्का झाला आणि तिथेच अमळनेरकरांची नस तडकली. लक्ष्मी दर्शन घेऊन मतदारांनी आमदाराला चांगलाच कात्रजचा घाट दाखवला. मंत्री झाल्याने तालुक्यात अनेक विकास कामे मार्गी लागली. तसे आमदार पाटलांना बडव्यांनी घेरले. बडवेच सल्लागार झाले. याच बडव्यांनी नगर परिषद निवडणुकीत जो सल्ला दिला तोच मतदारांनी चुकीचा ठरवला. चुकीचा निर्णय घेणार नाही असे भाषणाबाजी करणारे आमदार आपल्या शब्दाला जागले नाहीत. कॅलिबर असलेले निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना तिकीट दिली गेली नाहीत. किंबहुना याच सल्लागार मंडळाने ते देऊ दिले नाही. त्यामुळे नाराजी वाढली. तेच अपक्ष निवडून आले. नाराजांनी विरोधात काम करून पुन्हा आपले अस्तित्व सिद्ध केले. 2019 असेल किंवा 2024 मध्ये ज्या मीडियाने डोक्यावर घेतले त्याच मीडियाला दूर केले. निवडक पत्रकारांनाच शहराचा आरसा मानला. त्यांनी वास्तव प्रतिमा दाखवण्यापेक्षा आभासी प्रतिमा दाखवली जी की 21 डिसेंबरला खोटी फेक असल्याचे लक्षात आले. शिवसेनेच्या नेत्यांनी प्रचारात सभेतून आमदारांवर आणि शहर विकास आघाडीच्या उमेदवारांवर चिखलफेक केली. आरोपांची रानं पेटवले. मात्र आमदार चुप्पी साधून होते. कोणीही प्रत्युत्तर द्यायला पुढे आले नाही. कदाचित आणखी आपल्यावरच चिखल उडेल ही भीती त्यामागे असावी. त्यामुळे शिवसेनेने केलेले आरोप खरे असल्याचा समज मतदारांचा झाला. तोच त्यांनी मतदानातून दाखवून दिला. ज्या उत्साहाने नावेद शेख आणि इतर मुस्लिम तरुणाचा प्रवेश सोहळा झाला त्यांना उमेदवारी नाकारल्याने मुस्लिम समाज दुरावला. शिवसेनेचा भगवा रंग पाहून मुस्लिम मते त्यांना मिळणार नाहीत असा समज झाला. मात्र मुस्लिम समाज पुन्हा एकदा चौधरी यांच्या मागे ताकदीने उभा राहिल्याचे दिसले. आमदारांचे कार्यकर्ते खुलेआम अपक्ष उमेदवारांचा प्रचार करताना दिसले. त्यामुळे युती धर्म पाळला गेला नाही. आमदार आपल्या कार्यकर्त्यांना रोखू शकत नाहीत. त्यांना दाबलं नाही हे चित्र अमळनेरकर पाहत होते. त्यामुळे मतदारांनी आपली दिशा बदलली आणि शहर विकास आघाडीची दशा झाली. ज्यांनी 2024 मध्ये पाकिट लंपास केली त्यांच्यावरच विश्वास ठेवला. त्यांनी पुन्हा त्या लक्ष्मीला आपल्या देव्हाऱ्यात ठेवून पूजा केली. त्यामुळे 60,000 कुटुंबाला लक्ष्मी दर्शन झाले. या बातमीत तथ्य नाही. नित्यनियमाने बंगल्यावर हजेरी लावणारे कार्यकर्तेच आपले कट्टर कार्यकर्ते असा समज झाला. सल्लागार मंडळाने तसे पटवून दिले. लाभार्थ्यांनी आमदारांना खऱ्या कार्यकर्त्यांपासून लांब ठेवले. आम्हीच खरे म्हणणारे पहिल्या रांगेत आणि ज्यांनी खस्ता खाल्ल्या ते दुर्लक्षित झाले. त्याची परिणिती 2 वेळा अपयशी ठरलेल्या चौधरी बंधूंच्या निष्पर्ण झाडाला पालवी फुटली. तिकीट वाटपाच्या वेळी भाजपाचे खासदार श्रीमती वाघ आणि माजी आमदार कृषीभूषण यांना विश्वासात घेतले नसल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे कदाचित त्यांनीच वेगळे राजकारण केल्याच्या देखील चर्चा आहेत. स्वर्गीय उदय वाघ असते तर हाच निकाल असता असे देखील म्हटले जात आहे. 2019-2024 प्रमाणे वाघानं पुन्हा शिकार केली की खुद्द शिकार शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात अडकला हे आता तुम्हीच सांगा.